महिलेला हल्ला होणारा होता। ती मदतीसाठी शेजारच्या मुलीकडे गेली, पण तिने कितीही जोरात ओरडले तरी शेजारीने तिच्या आवाजाला लक्ष दिले नाही। याच दरम्यान हल्लेखोर तिच्या जवळ गेला आणि तिला जोरदार हल्ला करायला लागला, जोपर्यंत ती महिला बेहोश होऊन पडली नाही। आईना काहीही प्रतिक्रिया दाखवत नव्हती। हल्लेखोर विचार करत खिडकीवर ठोठावू लागला, पण महिलाकडून काही उत्तर मिळालं नाही। हल्लेखोराचा माज वाढला आणि त्याने दरवाजा उघडून थेट त्या महिलेसमोर जाऊन चाकू दाखवला, पण तरीही महिलेला काही फरक पडला नाही। त्याच वेळी त्या महिलेला तिच्या मित्राचा फोन आला। हल्लेखोर लगेच लपला, पण तिच्या मित्राने खिडकीजवळ काही विचित्र गोष्ट पाहिली आणि त्याबद्दल सांगितलं। पण त्या महिलेनं तिला हलक्यात घेतलं। ती म्हणाली की कदाचित ती तिची काळी मांजर असावी। त्यानंतर तिने फोन कट केला। अचानक तिच्या लॅपटॉपवर अनेक फोटो दिसले, जे तिच्या आणि तिच्या मित्राच्या चर्चेच्या दरम्यान घेतले गेले होते। हे पाहून ती महिला स्तंभित झाली आणि लगेच चारही बाजूंनी नजर फिरवली। त्यावेळी तिला दरवाजाच्या बाहेर उभा असलेला हल्लेखोर दिसला। ती लगेच दरवाजा बंद करण्यासाठी धावली, पण हल्लेखोर तिला झपाट्याने पकडायला गेला।